मागच्या भागात आपण पाहिलं की मी इथे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उभा आहे, पण ती अजून बाहेर आलीच नाही. शिवाय घाबरत म्हणाला, दाजी तुम्ही काय बोलताय? ती तर आमच्यापेक्षा आधीच लॅबमधून निघाली होती. आम्हाला वाटलं ती तुमच्यासोबत गेली असेल, सायली म्हणाली. हे ऐकताच शिवायचा चेहरा ताणाने भरून गेला. माझं मन खरं सांगते का? तिला काही झालं तर नाही ना? असे विचार त्याच्या डोक्यात फिरू लागले. दाजी प्लीज घाबरू नका, ती इथेच कुठेतरी असेल. आपण आज जाऊन शोधू, सायलीने त्याला समजावलं. 5ही जणांनी मिळून संपूर्ण कॉलेज पालथं घातलं, पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. शिवायची भीती आता रागात बदलू लागली. तो जोरात ओरडला आणि त्याच्या आवाजाने पूर्ण कॉलेजमध्ये खळबळ उडाली. प्रिन्सिपलपासून सगळे स्टाफ मेंबर्स तिथे जमा झाले. शिवायच्या चेहऱ्यावर भीती, राग आणि असहायता स्पष्ट दिसत होती. कॉलेज पूर्ण गोंधळाने भरलेलं होतं. प्रिन्सिपल, प्रोफेसर आणि बाकी सगळे लोक इकडे तिकडे धावपळ करत होते. शिवायने आत्तापर्यंत सगळ्यांना हैराण करून ठेवलं होतं. तेव्हाच तिथे रोहन आला आणि त्याने शिवायला शांत केलं. बाहेरून पाहणाऱ्यांना रोहन शिवायचा पेय वाटला असता, पण प्रत्यक्षात तो शिवायचा पहिला आणि एकमेव मित्र, त्याचा सर्वात जवळचा आणि जीवापाड प्रिय मित्र होता. म्हणूनच शिवाय त्याला नेहमी सोबत ठेवायचा. त्या मैत्रीच्या नात्याने बांधलेला रोहन नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहायचा. ही समस्या समोर येताच शिवायने सगळ्यात आधी रोहनलाच फोन केला आणि तो लगेच तिथे पोहोचला. तो येईपर्यंत शिवायने तिथल्या सगळ्या लोकांना आपल्या पद्धतीने हाताळून ठेवलं होतं. रोहनने येताच त्याला जबरदस्तीने एका ठिकाणी बसवून आणि स्वतः कॉलेजचे CCTV कॅमेरे तपासायला गेला. पण एक विचित्र गोष्ट होती. ज्या रस्त्याने नुपूर लॅबमधून बाहेर गेली होती त्या ठिकाणचा कॅमेरा 2 दिवसापूर्वीच खराब झाला होता. त्यामुळे नुपूर नेमकी कोणत्या रस्त्याने गेली याचा काहीच मागोवा लागत नव्हता. कॉलेज खूप मोठं असल्यामुळे तिथे 100पेक्षा जास्त कॅमेरे होते आणि सगळ्यांची तपासणी करायला खूप वेळ लागत होता. सुरुवातीला त्यांनी हे पाहायला सुरुवात केली की नुपूर कॉलेजच्या बाहेर गेली होती का नाही. गेटजवळ लावलेल्या कॅमेऱ्यांची तपासणी चालू होती. कॉलेजला 4 गेट्स असल्यामुळे फक्त गेट्सच्या आसपासच जवळपास 30 कॅमेरे होते. नुपूरचे मित्र तिथल्या लोकांना तिचा फोटो दाखवून चौकशी करत होते. इतका वेळ ही चौकशी शिवायच करत होता. प्रत्येकाकडून कठोरपणे विचारपूस होत होती. शिवायच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या रागाच्या तीव्र रेषा पाहून कुणालाही काही बोलायची हिंमत होत नव्हती. त्याला बसायला सांगून बाकीचे सगळे शोधात लागले. नुपूर शिवायची पत्नी असली तरी याचा अर्थ असा नव्हता की संपूर्ण कॉलेज तिला ओळखत असेल. काही लोकांनी तिच्याबद्दल ऐकलं होतं, पण तिचा चेहरा ओळखीचा नव्हता. त्यामुळे सगळ्यांकडून, विशेषतः तिच्या जवळच्या मित्रांकडून चौकशी सुरू होती. तेवढ्यात सायली शिवायजवळ आली. दाजी टेन्शन घेऊ नका, ती कुठेही गेलेली नाही, इथेच कुठेतरी असेल, उगाच घाबरू नका, ती विश्वासाने म्हणाली. शिवाय चिंतेत म्हणाला, नाही ग, माझे बिझनेस आणि पर्सनल लाईफमध्ये खूप शत्रू आहेत. कुणी माझ्याशी बदला घ्यायला नुपूरला काही केलं असेल तर? सायली शांतपणे म्हणाली, असं काही होणार नाही दाजी, तुम्ही फक्त धीर धरायला हवा, सायलीने समजावलं. तेव्हाच त्यांना पाहत एक वयोवृद्ध माणूस सायलीजवळ आला. काय झालं सायली, सगळे कोणाला शोधताय? ती आपली नुपूर ना? हो काका, पण ती कुठे गेली तेच कळत नाही. लॅबमधून आल्यानंतर ती कुठे गेली कोणालाच माहिती नाही, सगळे तिलाच शोधतायत. हे ऐकताच ते म्हणाले, अरे मी तर तिला थोड्याच वेळापूर्वी पाहिलं होतं. हे ऐकताच शिवाय झटक्यात उभा राहिला. त्याच्या त्या वेगाने वयोवृद्ध माणूस थोडे घाबरले. सायली लगेच त्यांच्या जवळ गेली आणि विचारलं, काय म्हणताय काका, तुम्ही नुपूरला कधी पाहिलं? 2-3 तासांपूर्वी. कॅन्टीनचं सामान आलं होतं, ते ठेवायला जो मुलगा येतो तो आला नव्हता, म्हणून मीच उचलून ठेवत होतो. तेव्हाच नुपूर तिकडे आली आणि म्हणाली, काका तुम्ही काय एवढं कष्ट करता, द्या मी ठेवते, मला थोडं अस्वस्थ वाटत होतं. तिला कळलं तर तिने पियूनला सांगून मला कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. मी तिथे झोपलो होतो, आत्ताच उठलो. हे ऐकताच शिवायने लगेच विचारलं, तो स्टोरूम कुठे आहे?
त्या वयोवृद्ध माणसाने दिशा दाखवली आणि शिवाय त्या दिशेने धावत सुटला. त्याचवेळी कॅमेरे तपासत असलेला रोहनही त्याच्या मागे धावला. मग सगळं कॉलेजच त्यांच्या मागे धावू लागलं. तो स्टोअरूम एका छोट्या गल्लीत होता. बहुतेक लोकांना त्याबद्दल माहितीही नव्हती. दरवाजा आतून बंद होता. अरे देवा, या खोलीला तर आधी कुलूप नव्हतं. हे कुलूप उघडणं कठीण आहे, कोणीतरी म्हणालं. शिवायने खूप प्रयत्न केले, पण दरवाजा उघडला नाही. तेवढ्यात तिथे काम करणाऱ्या एका माणसाने कॉलेजच्या दुरुस्तीसाठी आणलेलं वेल्डिंग टूल उचलला आणि दरवाजा कापून उघडला. दरवाजा उघडताच शिवायची नजर त्या अंधाऱ्या खोलीत नुपूरला शोधू लागली आणि जसं त्याने भीतीने विचार केला होता तशीच नुपूर त्याला जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. खोलीत कुठल्या तरी औषधाचा वास पसरलेला होता. काही न विचारता त्याने नुपूरला आपल्या बाहुपाशात उचललं आणि बाहेर आणलं. तिला मांडीवर घेत तो तिच्या गालांवर थाप देऊ लागला, पण काहीच हालचाल झाली नाही. तिथे उपस्थित डॉक्टरांनी तिची नाडी तपासली आणि म्हणाले, साहेब, अशा बंद खोलीत गुदमरल्यामुळे बेशुद्ध होणं सामान्य आहे, पण यांची नाडी तशी वाटत नाही. यांना लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हे ऐकताच शिवाय नुपूरला उचलून धावत सुटला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी शिवायला बाहेर थांबायला सांगितलं आणि नुपूरची तपासणी सुरू केली. बाहेर उभे शिवायचं मन अस्वस्थ झालं होतं. नुपूरला नक्की काय झालं हाच प्रश्न त्याच्या डोक्यात फिरत होता. तिकडे रोहन नुपूर सापडल्यावर आणि तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सरळ CCTV रूममध्ये गेला. नुपूर तिथे कशी अडकली हा प्रश्न त्याच्या मनात घोळत होता. कॅम्प्युटरसमोर बसून त्याने त्या खोलीजवळच्या कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. रोहनच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहिला. नुपूर त्या वयोवृद्ध माणसाला मदत करत होती. तो माणूस जड पिशव्या उचलू शकत नव्हता. नुपूर धावत त्याच्याजवळ गेली. काय झालं काका, तिने विचारलं. तो म्हणाला, नेहमी जो मुलगा येतो तो आज आला नाही, म्हणून मीच नेत आहे. तो 2 पावलं पुढे गेला. तेवढ्यात त्याला चक्कर आली. नुपूरने त्याला आधार दिला. शिपायाला बोलवून त्याला हॉस्पिटलला पाठवलं आणि स्वतःच पिशव्या आत ठेवायला सुरुवात केली. 4 पिशव्या होत्या. नुपूर एक एक करून स्टोअरूममध्ये ठेवत होती. तेव्हाच बाहेरून मनीषा सगळं पाहत होती. हीच योग्य वेळ आहे, तिने मनात ठरवलं. नुपूर 4थी पिशवी ठेवायला आत गेली आणि मनीषाने दरवाजा बंद केला. हा दरवाजा आतून उघडणं खूप कठीण होतं. बंद करणं सोपं होतं, पण मनीषासाठी तेही सोपं नव्हतं. तिने आपला दुपट्टा काढला, तो कडीला गुंडाळला आणि जोरात ओढून कसंबसं दरवाजा लॉक केला. नुपूरला आत बंद करून मनीषा बाहेर आली आणि तिने पाहिलं की शिवाय कारमध्ये बसून कॉलेजकडे पाहत होता. तो नुपूरची वाट पाहत होता. हे पाहून मनीषाच्या मनात एक विचित्र समाधानाची भावना निर्माण झाली. मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत भेटू देणार नाही असा विचार करत ती पटकन लॅबमध्ये गेली. तिने खात्री केली की तिथे कोणी नाही. काही केमिकल्स घेतले, त्यांना मिसळलं आणि स्टोअरूमच्या खिडकीतून आत स्प्रे केलं आणि तिथून निघून गेली. आत अडकलेल्या नुपूरने दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो उघडला नाही. घामाने ओली चिंब झालेली, भीतीने थरथरणारी नुपूर सतत दरवाजा ठोकत होती. तिच्या मनात एक विश्वास होता, माझा शिवाय नक्की मला शोधायला येईल. काही वेळ ती धीर धरून राहिली, पण जसं केमिकल आत पसरलं तसं ते तिच्या श्वसन मार्गातून मेंदूपर्यंत पोहोचलं. श्वास घेणं कठीण झालं. ती रडत म्हणू लागली, शिवाय शिवाय, आणि हळूहळू बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. हे सगळं रोहनने कॅमेऱ्यातून पाहिलं. थोड्या वेळाने नुपूरने हळूच डोळे उघडले. काही क्षण तिला समजलं नाही की ती कुठे आहे. हळूहळू तिची नजर स्थिर झाली. सगळ्यात आधी तिच्या मनात भीती भरून आली. जे काही घडलं होतं ते सतत तिच्या मनात फिरत होतं. तिला वाटू लागलं की तिचा श्वास थांबतोय. ती वेगाने श्वास घेऊ लागली. तेवढ्यात कोणीतरी तिचा हात अलगद धरला. एक मजबूत लोखंडासारखी पकड. त्या पकडीत कशी कुठली तरी शांतता होती. इतक्या वेळ ती फक्त ऐकत आणि पाहत होती, पण आता तिने हळूच आपल्या बाजूला नजर वळवली. जवळच खुर्चीवर बसलेला होता शिवाय. तिचा हात घट्ट धरून तिच्याकडे टक लावून पाहत होता. तेव्हाच तिला थोडासा सुकून मिळाला. शिवाय, तिने कसाबसा शब्द उच्चारला. बोलताच तिच्या घशात वेदना उठली.
नुपूरच्या इतकंच बोलण्यावर शिवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जो माणूस आत्तापर्यंत सगळ्यांसमोर राग आणि अस्वस्थतेने भरलेला दिसत होता तो त्या क्षणी पूर्णपणे तुटून गेला. त्याच्या डोळ्यातून त्याच्या मनाचं दुखणं बाहेर येत होतं. आपल्याच माणसांसमोर माणूस आपले भाव व्यक्त करतो. शिवाय प्लीज रडू नका, नुपूरने हळू आवाजात म्हटलं. कोणी माझ्यासाठी रडतंय हे जाणवलं की आनंद होतो, पण जर ते तुम्ही असाल तर मला खूप वेदना होतात. तुमच्या हसण्याचं कारण फक्त मी असावं, पण तुमच्या डोळ्यातल्या अश्रूचं कारण मी कधीच होऊ नये. कारण काही असो, पण माझ्यासाठी कधी रडू नका, असं म्हणत तिने त्याचे अश्रू पुसले. आता कसं वाटतंय मॅडम, सिस्टरने विचारलं. ठीक आहे सिस्टर, पण बोलताना घशात दुखतंय. ते काही नाही, तुम्ही खूप वेळ काही खाल्लं पिलं नाही त्यामुळं असं होते. सिस्टर आता काही खायला देऊ शकता का, शिवायने विचारलं. साहेब आधी ज्यूस द्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नॉर्मल खाऊ शकता. सिस्टर डिस्चार्ज कधी मिळेल, मला इथे राहायला आवडत नाही, नुपूर म्हणाली. डॉक्टर व्हायचं आहे ना, सिस्टर हसत म्हणाली. डॉक्टर बनण्याची वाट पाहते, पण असं पडून राहणं माझ्या बसतं नाही. ठीक आहे, डॉक्टर येतील तेव्हा त्यांना विचारा, आणि हो घरी गेल्यानंतर नजर उतरवायला विसरू नका. इथल्या सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच आहेत. का सिस्टर, अहो तुम्ही सापडला नसता तर साहेब पूर्ण कॉलेज उलथवून टाकले असते. इतकं प्रेम आहे त्यांचं तुमच्यावर, म्हणूनच लोकांना हे जळतं, म्हणून म्हणाले नजर उतरवा. असं म्हणत सिस्टर निघून गेली. शिवायने नुपूरकडे पाहिलं. तिने आपले हात पुढे केले, जणू त्याला जवळ बोलवत होती. तो धावत जाऊन तिच्या मिठीत शिरला. त्या छोट्याशा हॉस्पिटलच्या बेडवर शिवाय नुपूरच्या शेजारी झोपला, डोकं ठेवून. दुखत असेल तर सांग, तू माझ्यासाठी कधीच ओझं नव्हतीस. जर असतीस तर मला त्रास झाला असता ना. शिवायच्या घरी सगळे आनंद साजरा करत होते. अजून कोणालाही नुपूरसोबत काय झालं हे माहिती नव्हतं. हा आनंद प्रियाच्या पुरस्कारासाठी होता. प्रियाला अजूनही विश्वास बसत नव्हता. इतकी मोठी खुशी जणू स्वप्नच. तिने कधी विचारही केला नव्हता की एवढ्या संघर्षानंतर तिलाही यश मिळेल. अगं यात काय मोठं आहे, मला वाटलं होतं तुझ्या सासरच्यांनी तुझ्या नावावर काहीतरी घेतलं असेल. लग्नाला 5 महिने झाले, अजून काहीच दिलं नाही त्यांनी. शांत बसू नकोस, नवऱ्याशी बोल. सांग की आपल्याला इथे एकटं राहायचं नाही, नाहीतर सरळ सांग एक मोठं घर घेऊन द्या. माझ्या मैत्रिणीने सांगितलं आहे, तिच्या घराजवळच घर विकायला आहे. बोलू का मी. आईच्या या शब्दांनी प्रिया दुखावली. आईला तिच्या भावना नाहीत, फक्त पैशांची काळजी होती. काही न बोलता तिने फोन ठेवला. पण प्रियाला माहीत नव्हतं की हे घर तिला अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम देणार आहे. सगळे तिचं कौतुक करत होते. राजश्री आणि आजी मिळून तिच्या आवडीचे पदार्थ बनवत होत्या. आजी म्हणाल्या, अगं अजून तुझा मोठा मुलगा आणि सून आली नाहीत का. राजश्री म्हणाली, हो आई, मी पण वाट पाहते. फोन केला पण स्विच ऑफ आहे. समीर म्हणाला, दादाचाही फोन लागत नाही, कदाचित दोघं एकत्र असतील. आता तर मुलगा बदललाय, आधी फक्त बिझनेस, आता फक्त बायकोभोवती फिरतो. कोणी हसत म्हणालं, नजर लागू देऊ नका, माझा नातू आता आनंदात आहे. आपल्या सगळ्यांना तेच तर हवं होतं. आजी म्हणाली, खरं आहे आई, पहिल्यांदाच शिवायला इतकं आनंदी पाहते. राजश्री म्हणाली. तेवढ्यात बाहेरून आवाज आला, तुमचा मुलगा 100 वर्ष जगेल. बघा तो आला. सगळे दरवाजाकडे पाहू लागले. शिवाय आपल्या भाऊपाशात नुपूरला घेऊन आत आला. आधी सगळ्यांना वाटलं तो प्रेमाने उचलून आणतोय, पण जवळ आल्यावर नुपूरचा चेहरा थकलेला दिसला. शिवायचाही चेहरा उतरलेला होता. शिवाय काय झालं, नुपूर अशी का दिसते, राजश्रीने घाबरून विचारलं. शिवायने नुपूरला सोफ्यावर बसवलं आणि सगळं सांगितलं. ऐकताच सगळे स्तब्ध झाले. शिवाय इतकं सगळं झालं आणि आम्हाला सांगितलंच नाही, वडिलांनी विचारलं. पापा त्यावेळी काहीच सुचत नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता, नुपूर कुठे आहे आणि ती सुरक्षित आहे का. हे अचानक झालं की कुणी मुद्दाम केलं, वडिलांनी विचारलं. नाही पप्पा, हे अचानक झालं. जर मुद्दाम असतं तर त्यांनी इतक्या सहज सोडलं नसतं. आणि डॉक्टर म्हणाले आहेत नुपूरला 2 आठवडे पूर्ण आराम हवा. तिच्या शरीरात अजूनही केमिकल्सचा परिणाम आहे. AC, रूम स्प्रे, एअर फ्रेशनर यापासून दूर राहायला सांगितले.
समीर, आपल्या रूममध्ये AC चालू करायचा नाही, पंखा लावून घे आणि सगळ्यांनी लक्ष ठेवा, असं सांगून त्याने नुपूरला उचललं आणि रूममध्ये घेऊन गेला. दुसरीकडे एक ओसाड इमारत होती, जंगलाच्या मधोमध, जणू एखाद्या भूताच्या चित्रपटातलं घर. बाहेरून पूर्ण शांत, पण आत पाऊल टाकताच हलकी रडण्याची आवाज ऐकू येऊ लागली. तो आवाज खरं तर एका मुलीच्या जोरजोरात रडण्याचा होता. आतली खोली पूर्ण अंधारात बुडालेली होती. ना खिडकी ना प्रकाशाची एक किरण. दिवसाही ती जागा इतकी भीतीदायक वाटत होती, तर रात्री कशी असेल हे विचार करताच अंगावर शहारे येत होते. त्या अंधाऱ्या खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघ्यात डोकं लपवून जड श्वास घेत बसली होती मनीषा. हो, तिला त्या खोलीत कैद करून ठेवण्यात आलं होतं. शिवायनेच तिला कैद केलं होतं. तो असा माणूस होता की जर कोणी त्याच्या पत्नीबद्दल जरा जरी चुकीचं बोललं तरी त्याला शिक्षा देण्यात तो क्षणभरही मागे हटत नव्हता. तो नुपूरवर इतकं प्रेम करत होता की जर कोणी तिच्या आयुष्याला जरासुद्धा इजा करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सोडण्याचा प्रश्नच नव्हता. जसं रोहनला मनीषाच्या सगळ्या कारस्थानाची माहिती मिळाली, त्याने लगेच शिवायला सांगितलं. हे ऐकताच शिवाच्या चेहऱ्यावर प्रचंड संताप दिसत होता. पण परिस्थिती पाहून त्याने स्वतःला सावरलं. त्याला नुपूरच्या तब्येतीचीही काळजी होती. तो शांत राहिला, रोहनला काही सूचना दिल्या आणि स्वतः नुपूरची काळजी घेत राहिला. जवळजवळ 1 आठवडा झाला होता मनीषाला कैद करून ठेवून. खरं तर शिवायने नाही तर रोहननेच तिला कैद केलं होतं. शिवायला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याचा पहिला प्रतिसाद होता, जसं तिने माझ्या बायकोला कैद केलं तिलाही तसंच ठेवा. या 1 आठवड्यात ती मेली असती, पण शिवाय तिला इतक्या सहज सोडला असता का? जेव्हा ती मरायच्या स्थितीत पोहोचायची तेव्हा तिला ऑक्सिजन देऊन पुन्हा शुद्धीवर आणलं जायचं आणि पुन्हा त्याच अवस्थेत टाकलं जायचं. हे जणू एक खेळच बनलं होतं. संपूर्ण आठवड्यात तो एकदाही तिला भेटायला गेला नव्हता. पण याचा अर्थ तो तिला विसरला होता असा नव्हता. त्याचं सगळं लक्ष नुपूरभोवतीच फिरत होतं. त्याने तिला एक क्षणही स्वतःपासून दूर जाऊ दिलं नाही. उलट आपल्या प्रेमाने तो तिला जरा जास्तच त्रास देत होता. तिला उभं राहू देत नव्हता, चालू देत नव्हता. अगदी ती जरा खोल श्वास घेतली तरी तो विचारायचा, श्वास घ्यायला त्रास होते का? इतक्या टोकाला पोहोचलं होतं त्याचं प्रेम. रात्री कित्येक वेळा नुपूरने विनवण्या केल्या, मी दुसऱ्या खोलीत झोपते, तुम्ही AC लावून आरामात झोपा. पण शिवाय ऐकतच नव्हता. जो माणूस लहानपणापासून AC मध्ये राहायचा, त्याच्यासाठी पंख्याची हवा अपुरी होती. त्याचा पूर्ण चेहरा घामाने ओला झाला होता. कदाचित पहिल्यांदाच तो स्वतःला अशा अवस्थेत पाहत होता. त्याची अवस्था पाहून नुपूरचं मन हेलावलं. तिने त्याच्याशी भांडणही केलं, रडली, विनवण्या केल्या. पण शिवाय ठाम होता, माझ्यासाठी यापेक्षा महत्त्वाची माझी नुपूर आहे, मी तिच्यासोबतच झोपणार, असं म्हणत तो तिला आपल्या मिठीत घेऊन झोपायचा. पूर्ण आठवडाभर असंच चालू होतं. त्या पहिल्या रात्री जेव्हा ती न थांबता प्रश्न विचारत होती, त्याने तिचे ओठ आपल्या ओठांवर ठेवले आणि तिला शांत केलं. तिने चेहरा दूर करत विचारलं, सॉरी शिवाय, कशासाठी? तुम्हाला खूप इच्छा असेल ना, तुम्हाला वाटलं असेल आज आपल्यामध्ये सगळं काही होईल, पण तसं झालं नाही. हे ऐकताच त्याने तिचं डोकं हलकं पकडलं आणि म्हणाला, मी काही फार चांगला माणूस नाही आणि मी खोटंही बोलणार नाही की मला इच्छा नव्हती. खरं सांगायचं तर मला हवं होतं, पण माझ्या सगळ्या इच्छा फक्त या एका मुलीशी जोडलेल्या आहेत. जर हीच मुलगी नसेल तर त्या इच्छा कशा पूर्ण होतील? जसं भिंत असेल तरच त्यावर चित्र काढता येतं, तसंच तुझ्याशिवाय माझं प्रेम आणि माझी इच्छा दोन्ही अपूर्ण आहेत. हे सगळं आजच व्हायला हवं असं नाही. मी आधीही सांगितलं होतं, आपल्यामध्ये जे काही होईल ते नैसर्गिकपणे व्हायला हवं. कदाचित आज योग्य वेळ नव्हता म्हणून मी स्वतःला थांबवलं. एखाद्या खास दिवशी योग्य वेळ आली की सगळं होईल. खरं सांगायचं तर मला याबद्दल विचार करायलाही वेळ मिळाला नाही. आजचा वेळ तुझ्यासोबत घालवणं माझ्यासाठी पुरेसं होतं. म्हणून काहीही चिंता करू नकोस, जे व्हायचं आहे ते योग्य वेळी होईल. आता शांतपणे झोप, असं म्हणत त्याने तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं. तिच्या फाटीवर हलकेच थोपटू लागला. शिवायच्या हृदयाचे ठोके ऐकत ऐकत नुपूर त्याच्या प्रेमात हरवून झोपली. सकाळी एका महत्त्वाच्या कामाचा बहाणा करून शिवाय निघाला. जाण्यापूर्वी त्याने नुपूरला 1000 वेळा स्वतःची काळजी घ्यायला सांगितलं
आणि घरच्यांनाही सूचना दिल्या. एका आठवड्यानंतर तो तिच्यापासून दूर गेला. नुपूरनेही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, पण निरोप देताना तिच्या मनात एक वेगळंच रिकामेपण होतं. तरीही तिला शिवायचं ते प्रेमळ त्रास देणं आवडत होतं. तिला हे नवीन आयुष्य खूप आवडू लागलं होतं. ज्या मुलीला कधी प्रेम मिळालं नव्हतं ती आता पूर्णपणे प्रेमाने वेढली गेली होती. शिवाय तिला पूर्णपणे आपलं करून बसला होता. शिवाय घरातून हसत बाहेर पडला, पण जसा जसा पुढे गेला त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता येऊ लागली. त्याची कार एका ओसाड घरासमोर थांबली. तो खाली उतरला आणि आत गेला. तिथे बंड्या आणि रोहन आधीपासूनच त्याची वाट पाहत होते. बंड्या म्हणाला, साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलं आहे. हे ऐकताच शिवायने काचेमागे पाहिलं. तिथे मनीषा होती. त्या बाजूने तिच्या सगळ्या वेदना दिसत होत्या, पण तिला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. शिवाय काही वेळ तसाच तिला पाहत बसला. त्याच्या डोळ्यात खोल द्वेष भरलेला होता. मग त्याने ऑक्सिजनचं बटन दाबलं. चारही बाजूने ऑक्सिजन सुरू झाला. मनीषाला थोडा आराम मिळाला. तो नजरेची पापणीही न लावता तिचं दुःख पाहत राहिला. मग त्याने बंड्याला एक बाटली दिली. बंड्या, आतापासून जेव्हा ऑक्सिजन द्याल तेव्हा या बाटलीतलं थोडं त्यात मिसळा. बंड्या थोडा चकित झाला. रोहनने विचारलं, हे काय आहे? शिवाय शांतपणे म्हणाला, हेच केमिकल नुपूरला दिलं गेलं होतं. हे ऐकून रोहन हादरला. रात्री घड्याळाने 12 वाजल्याचं दाखवलं. शिवाय बेडवर पडला होता, पण झोपलेला नव्हता. त्याची नजर घड्याळावर आणि शेजारी झोपलेल्या नुपूरवर होती. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हुरहुर आणि निराशा दिसत होती. त्याचे विचार 2 दिवसापूर्वींच्या घटनांकडे गेले. खाली उतरताच तो थांबला. त्याचे आई वडील बोलत होते. उद्या कोणता दिवस आहे आठवते का? राजश्री, तुला काहीच लक्षात राहत नाही. उद्या शिवायचा वाढदिवस आहे. अरे हो, तो आपल्या प्रेमाची सगळ्यात सुंदर भेट आहे. यावेळी साजरा करूया का? तेवढ्यात शिवाय तिथे आला. शिवाय, इथे ये. तुझ्याबद्दलच बोलत होतो. तुझा वाढदिवस आहे, साजरा करूया का? नाही पापा, गरज नाही. नेहमीसारखंच आई आणि आजीच्या हातचं गोड खाईन, तुमचा आशीर्वाद घेईन, तेच पुरेसं आहे. तो निघून गेला. बाहेरून शांत दिसणारा शिवाय आतून मात्र एका छोट्या मुलासारखा विचार करत होता. नुपूर मला कसं विश करेल? गिफ्ट देईल का? तिला माहिती आहे का माझा बड्डे? 2 दिवस तो ह्याच विचारत होता. रात्री तो तिच्याकडे पाहत होता, 12 वाजण्याची वाट बघत. ती मला विश करेपर्यंत मी झोपू शकत नाही. पण वेळ गेला. नुपूर शांत झोपलेली होती, त्याच्या छातीवर डोकं ठेवून. कदाचित तिला माहितीच नाही. त्याने स्वतःला समजावलं. त्याने तिच्या कपाळावर हलकं किस केलं आणि हसत म्हणाला, मला वाटलं होतं तू मला किस करून विश करशील, पण तू तर शांत झोपली आहेस. असं म्हणत त्याने तिला मिठीत घेतलं आणि हळूहळू स्वतःही झोपला. सकाळी उठून त्याने नुपूरला शोधलं, पण ती नव्हती. तो घाबरला. तेवढ्यात ती बाथरूममधून बाहेर आली. गुड मॉर्निंग शिवाय, उठलात? तुम्ही आंघोळ करा, मी कॉफी घेऊन येते. ती खाली गेली. अजूनही तिला आठवलं नाही. तो मनात म्हणाला. तो तयार होत असताना ती परत आली. शिवाय, तुमची कॉफी. त्याने कप घेतला आणि तिच्याकडे पाहत राहिला. काय झालं? असं का बघताय? काही नाही. ही कॉफी कोणी बनवली? टेस्ट थोडी वेगळी वाटते. आईने बनवली का? नाही शिवाय, घरात कोणी नव्हतं. सगळे आपापल्या कामात व्यस्त होते, म्हणून मीच बनवली. का चांगली नाही झाली का? नाही, चांगलीच झाली आहे. असं म्हणत तो तयार होऊन ऑफिसला जायला निघाला. पण जाण्यापूर्वी तो फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. कदाचित ती त्याला विश करेल या आशेने, पण तिने काहीच बोलली नाही. नेहमीप्रमाणे आपल्या रोजच्या कामात व्यस्त राहिली, जणू आज काही खास दिवसच नव्हता. तिला विचारण्यात काही अर्थ नाही असं मनात म्हणत शिवाय वळला. तेवढ्यात शिवाय, 1 मिनिट, तिचा आवाज ऐकू आला. त्याच्याजवळ आली. प्रेमाने त्याची शर्ट नीट केली. हलकसं हसली. आता ठीक आहे असं म्हणत त्याच्या गालावर एक गोड किस केलं आणि तिथून निघून गेली. शिवाय तिथेच उभा राहिला. त्याला काहीच कळेना कसं रिॲक्ट करावं. मग हळूहळू तो हसत खाली गेला. खाली सगळे त्याला वेडून उभे होते, शुभेच्छा देत होते. त्याने सगळ्यांना थँक्यू म्हटलं. आई, बाबा आणि आजीचे पाय धरून आशीर्वाद घेतला. त्यांनी त्याला गिफ्ट्स दिले.
नको म्हटलं तरी दरवर्षी ते आणायचेच. समीर आणि स्वरानेही त्याला मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि 2 छोटे गिफ्ट बॉक्स दिले. आईच्या हातचं जेवण खाऊन तो ऑफिससाठी निघाला. अजूनही नुपूर वरून आली नव्हती. त्याच्या सगळ्या आशा संपल्या होत्या. चेहऱ्यावर निराशा आणि थोडासा राग दिसत होता. ऑफिसमध्ये पोहोचताच रोहन त्याच्याजवळ आला. हाय, हॅपी बर्थडे. मला वाटलं होतं आज तू ऑफिसला येणार नाहीस. का? आधीही तर मी माझ्या बर्थडेला ऑफिस अटेंड केले ना. नाही रे, आता तू लवर बॉय झालायस ना, म्हणून वाटलं होतं लग्नानंतरचा पहिला बर्थडे तू आणि तुझी बायको नीट सेलिब्रेट कराल. कशाला उगाच चिडवतोयस? काय झालं? शिवाय थोडा चिडून म्हणाला. माझ्या बायकोने अजूनपर्यंत एक विश पण केलं नाही. शिव, मजाक करू नकोस. तिला तुझा बर्थडे कसा माहिती नसेल? जसं तू तिच्यावर प्रेम करतोस तसंच ती पण करते. मग ती कशी विसरेल? घरात सगळे बोलत असतील, मग तिला कसं नाही कळणार? मी रात्रीपासून तिच्या विशची वाट पाहतोय. गिफ्ट नको होतं, पण एक विश तरी. पण काहीच नाही, थोडंसं वाईट वाटतंय. रोहन म्हणाला. कदाचित ती तुला सरप्राईज द्यायला बघत असेल. नाही रे, आधीही खूप वेळा असं वाटून मी फसलोय. आता काही अपेक्षा नाही ठेवणार. करायचं असेल तर ती करेल. प्रत्येक वेळेस हेच विचार करत बसण्यात काही अर्थ नाही. जे होईल ते होऊ दे, असं म्हणत शिवाय आपल्या कामात गुंतला. जिने त्याला या अवस्थेत सोडलं होतं ती आपल्या खोलीत बसून कपडे घडी करत होती. कपडे ठेवायला उठली तेवढ्या तिच्या नाकात एक विचित्र वास आला. तिने खोल श्वास घेतला आणि अचानक तिला शिंक यायला लागली. ती लगेच शिवायला फोन करू लागली आणि तिकडे शिवाय विजेच्या वेगाने तिच्याकडे धावत निघाला. शिवाय असा धावत आणि नुपूरकडे का गेला हे आपण बघणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.